बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गोष्टी आपल्या सगळ्यांना खूपच आवडतात, पण जर त्या गोष्टीमध्ये जंगल, प्राणी असे सगळे असतील तर किती मजा येईल की नाही. चला तर मग ऐकूया आजची गोष्ट. गोष्टीचं नाव आहे एकमेका सहाय्य करू. गोष्ट लिहिली आहे अंजलीताई इनामदार. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. एक जंगल होतं. त्या जंगलात खूप प्राणी राहत होते. मागच्या वेळी ससा आणि कासवाची शर्यत सर्वांनी पाहिलीच होती, तेव्हा सगळ्यांना किती मज्जा वाटली होती. आता ससा आणि कासवाबरोबर एक हरीण आणि एक माकडही दिसू लागले. रोज ते सगळे काहीतरी खेळ खेळायचे. एकदा ते लपंडाव खेळत होते. कासवावर राज्य होतं. सगळे लपले. कासव हळूहळू त्यांना शोधायला निघालं. कासवाने सगळ्यांना शोधून काढलं, पण ससा मात्र काही सापडेना. सगळे काळजीत पडले. सगळे हाका मारायला लागले. तेव्हा खूप दुरून आवाज आला, मित्रांनो, मी इथे आहे. एका खोल खड्ड्यात पडलोय. अरे बाप रे! कासव, हरीण, माकड खड्ड्यापाशी गेले. सशाला म्हणाले, थांब थांब, घाबरू नको, आम्ही तुला वर काढतो, पण थोडा वेळ लागेल. ससा जीव मुठीत धरून बसला होता. मग माकडाने एका झाडाला एक वाळकी काठी बांधली. शेपटीने काठी पकडून तो उलटा लटकला, पण तोही त्या खड्ड्यात पडला. आता सगळे घाबरले, रडायला लागले. तिथून एक हत्ती चालला होता. त्या हत्तीने रडण्याचा आवाज ऐकला आणि तो त्या आवाजाच्या दिशेने आला. कासव आणि हरीण दोघेही रडत होते. कासवाने सांगितलं, हत्ती दादा, आमचे मित्र या खड्ड्यात पडलेत, कृपया त्यांना बाहेर काढता का? हत्ती दादा म्हणाले, अरे चा, एवढंच आहे ना, आत्ता काढतो त्या दोघांना बाहेर, थोडा धीर धरा. मग हत्ती खड्ड्याजवळ बसला आणि आपली सोंड त्याने खड्ड्यात सोडली. सोंडेवर चढून ससा आणि माकड दोघंही खड्ड्याच्या बाहेर वर आले. मग काय, हत्तीही त्यांचा मित्र झाला. म्हणजे आता कोण कोण झाले बघा एकत्र? ससा, कासव, हरीण, माकड आणि आता नव्याने जॉईन झालेला आहे हत्ती. ते सगळे इकडे तिकडे फिरायचे, खायचे, खेळायचे, मज्जा करायचे. काही वेळेला हत्ती दादा या सगळ्यांना आपल्या पाठीवर बसवायचा आणि डोंगर चढून जायचा. अशी सर्वांची स्वारी डोंगरावर जायची. एकदा हरीण म्हणाले, हत्ती दादा, आपण हा खड्डा बुजवून टाकूया का? म्हणजे दुसरा कोणी प्राणी कधी याच्यात पडणार नाही. मग काय, सगळेच कामाला लागले. हत्तीने मोठमोठ्या फांद्या तोडून खड्ड्यात टाकल्या. माकडाने दगड टाकले. हरणाने पानं आणून टाकली. ससा आणि कासवाने गवत आणून टाकले. पाहता पाहता खड्डा बुजला. सगळे आनंदाने आणि समाधानाने नाचू लागले.